नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। पावसाळा सुरू आहे आणि त्यामध्ये असं चटकदार काहीतरी आपल्याला खायला लागत असतं। तर भाज्यांचे खूप सारे प्रकार आपण करत असतो घरात, त्यातलाच हा एक प्रकार। तर याला मिरची भजी किंवा स्टफ्ड मिरची भजी अशी म्हणता येतील, कारण आतमध्ये स्टफिंग आहे। आणि राजस्थानी मिरची वडा सुद्धा याच पद्धतीने केला जातो, त्याच्यामुळे तुम्ही राजस्थानी मिरची वडा सुद्धा म्हणू शकता। तर यासाठी मी मिरच्या घेतलेल्या आहेत, जरा मोठ्या आकाराच्या, आपल्याला कमी तिखट मिरच्या घ्यायच्या आहेत। तुम्हाला याहून जर छोटी मिळाली तरी ती घेऊ शकता। इथे मला या मिरच्या मिळाल्या, तर या मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत। आता मिरचीला आपल्याला कट द्यायचा आहे, तर अशा प्रकारे मधून एक चीर द्यायची आणि शेवटचा भाग तसाच ठेवायचा आपल्याला। मधून फक्त कट करायचं, जेणेकरून मधल्या बिया काढून त्यामध्ये आपल्याला स्टफिंग घालता येईल। बिया पण फारशा नाही आहेत या मिरचीला, त्याच्यामुळे नाही काढल्या तरीही चालतील। आणि ही मिरची फिक्कीसुद्धा असते, तिखट नसते, त्याच्यामुळे नाही काढलं तरीही चालेल, काढलं तरीही चालेल। मी अगदीच थोडंसं ते काढून घेतलं आणि अशा प्रकारे त्या सगळ्या मिरच्यांना चीर दिलेली आहे। आणि आता पुढची तयारी म्हणजे आपण बॅटर तयार करून घेऊया। तर यासाठी 1 कप चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये चवीला मीठ, लाल तिखट कमी जास्त करता येईल आवडीनुसार, हळद, धनेपूड, जिरेपूड आणि किंचितचं हिंग घातलंय मी, म्हणजे ते पाचक होईल। थोडासा ओवा आणि 1 टेबलस्पून तेल। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर बॅटरची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे हवी, ना खूप घट्ट ना खूप पातळ। पातळ असेल तर कोटिंग येणार नाही मिरचीला, आणि घट्ट असेल तर खूप जास्त पापुद्रा होईल। तर या प्रकारे आपल्याला हवं आहे, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे। आता ओघळत नाही आहे कुठेही, या कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। आता हे बॅटर मी बाजूला ठेवून देते आणि पुढची तयारी करतोय आपण। तर यासाठी 3 उकळलेले बटाटे घेतलेले आहेत। बटाटे अशा प्रकारे फोडून घ्यायचे आहेत, तर हाताने छान मी मॅश करून घेतले। आता एका पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल घेतलं, यामध्ये जिरं आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। जिरं आणि हिरवी मिरची परतवून घ्यायचं। याबरोबरच आता ह्या 2 ते 3 लसूण पाकळ्या मी छान चॉप करून घेतलेल्या आहेत, तर लसूणसुद्धा परतवून घ्यायचा याबरोबर। यामध्ये हळद आणि आता बटाटा घालायचा आहे, जो आपण मॅश करून घेतलेला होता। आता बटाटा आणि हे मसाले छान एकत्र मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये लाल तिखट घेते मी, अर्धा चमचा लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड, मीठ चवीला आणि गरम मसाला अर्धा चमचा। सगळे मसाले एकत्र करून घ्यायचे। आणि आता मसाले मिसळून झाले की फ्लेम ऑफ करायची, कारण बटाट्याच्या भाजीला खूप वेळ शिजवत बसायची गरज नाही। कोथिंबीर घालायची आणि भाजी तयार आहे, म्हणजे स्टफिंग तयार आहे। तर आता स्टफिंग झालेलं आहे, मिरच्यांना कट पाडून झालेले आहेत, बॅटर तयार आहे। आता आपण हे जे स्टफिंग आहे, ही जी बटाट्याची भाजी आहे, ती या मिरच्यांमध्ये भरायची आहे। तर काठोकाठ भरायची मिरची, अगदी व्यवस्थित। तुम्हाला हवं असेल तर हाताने सुद्धा भरू शकता। अशा प्रकारे मिरचीमध्ये व्यवस्थित स्टफिंग भरून घ्यायचं। आता या पद्धतीने मी सगळ्या मिरच्यांमध्ये हे स्टफिंग भरून घेतलेलं आहे। आता पुढची स्टेप म्हणजे भजी तळून घ्यायची। तर बॅटर तयार आहे आपलं, यामध्ये ही मिरची डीप करायची। मिरचीला व्यवस्थित कोट झालं पाहिजे बेसन, अशा प्रकारे। मिरची जरा मोठी आहे म्हणून मी हाताने त्यावर बॅटर घातलं। अशा प्रकारे मिरचीला अशा प्रकारे बेसन छान कोट करून घ्यायचं, असं धरायचं। आता कळतंय की छान कोटिंग झालेलं आहे। आता इकडे तेल तापत ठेवलेलं होतं मी, तेल तापलंय, यामध्ये आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत। तेल आधी गरम करायचं आणि त्यानंतर वडे तळताना मध्यम आचेवर हे वडे तळायचे, कारण अगदी कमी गॅसवर तळले तरी सुद्धा जास्त तेल शोषून घेतात। आणि बॅटरमध्ये आपण सोड्याचा वापर केलेला नाही आहे,
त्याचा जे वरचा जो पापुद्रा आहे किंवा जे आवरण आहे ते खुसखुशीत होण्यासाठी फक्त थोडासा तेलाचा वापर केलेला आहे. तर अशा प्रकारे सगळ्या बाजूंनी हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आपल्याकडे याहून जरा छोट्या आकाराची सुद्धा एक मिरची मिळते, ती घेतली तरीही चालेल. नॉर्वेमध्ये जरा लिमिटेशन्स येतात भाज्यांसाठी, तर ही मिरची मिळाली ते पण विशेष, त्यासोबतच मी ही रेसिपी तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे हे वडे सगळ्या बाजूनी तळून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे हे वडे मी सगळ्या बाजूंनी छान तळून घेतलेले आहेत. कुरकुरीत वडे तयार झालेले आहेत. तर मी या पद्धतीने हे सगळे वडे तळून घेतलेले आहेत. नेहमीच्या मर्जी भज्यांपेक्षा वेगळे, वरून छान कुरकुरीत, आतून छान मऊसूत स्टफिंग असलेले हे मिरची वडे एकदा तरी नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हे गरमागरम वडे चटणी, केचप किंवा नुसते असे सुद्धा खाता येतील. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओसह. बाय बाय.